नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णलॉजी मराठीमध्ये. आणि आज मी तुम्हाला 10 बेस्ट मराठी कॉमेडी मूवीज सांगणार आहे. पण हे जे चित्रपट आहे ते तुम्ही एकदा नक्की बघायला हवे. यामध्ये तुम्हाला खूप चांगली कॉमेडी सुद्धा बघायला मिळेल. तर हे चित्रपट कोणते आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. नंबर 10 जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे घर बंदूक बिर्याणी. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा एक ऍक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कोलागड नावाचं एक गाव असतं आणि तिथे एक डाकूचा लीडर राहत असतो. त्याचं नाव असतं पल्लम, ज्याची भूमिका साकारली आहे सयाजी शिंदे यांनी. आणि त्याला पोलिसांकडून बदला घ्यायचा असतो. आता त्याला कशाचा बदला घ्यायचा आहे आणि का बरं घ्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. पण या चित्रपटामध्ये तुम्हाला एक चांगला ऍक्शन तर बघायला मिळेलच, पण ज्या वेळी सयाजी शिंदे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतील ना, त्यांची कॉमेडी बघून तुम्हाला खूप हसायला सुद्धा येणार आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळून जाईल. आपल्या 90व्या नंबरवर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे प्रीतम. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो 2019 मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला प्रीतम नावाच्या एका मुलाची गोष्ट बघायला मिळते, ज्याची भूमिका साकारली आहे प्रणव रावराणे यांनी. प्रीतम हा दिसायला थोडासा काळा असतो म्हणून खूप जण त्याचा मजाक उडवतात, त्याला चिडवतात. पण त्याच्या लाईफमध्ये नंतर एक अशी गोष्ट घडते की ते बघून सर्वजण आश्चर्यचकित होऊन जातात. आणि या सर्व जर्नीमध्ये तुम्हाला खूप जास्त कॉमेडी सुद्धा बघायला मिळते या चित्रपटामध्ये. आणि या चित्रपटाच्या एंडमध्ये एक ट्विस्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो. आता तो ट्विस्ट काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघायला लागेल. हा चित्रपट सुद्धा तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवरती बघायला मिळून जाईल. आपल्या 8व्या नंबरवर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे अप्पा आणि बाप्पा. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की गोविंद कुलकर्णी नावाचा एक मध्यमवर्गीय व्यक्ती असतो, ज्याची भूमिका साकारली आहे भरत जाधव यांनी. आणि गोविंद हा खूप काटकसर करणारा व्यक्ती असतो आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खूप कंजूस असतो. आणि त्याला त्याचे वडील म्हणतात की यावेळेसचा जो गणेश उत्सव आहे तो आपण खूप दणक्यात साजरा करूया. आणि या गोष्टीनंतर गोविंदच्या आयुष्यात काय काय गोंधळ होतो हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. हा चित्रपट फुल ऑन कॉमेडी एंटरटेनर आहे, ज्याला तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत बघू शकता. त्यामुळे याला नक्की बघा. हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल. नंबर 7 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे बॉयज 3. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता. आणि हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कबीर, धैर्य आणि ढुंग्या हे तिघही मित्र एका रोड ट्रिपवर निघतात. आणि त्या रोड ट्रिपच्या मधात त्यांना एक मुलगी सापडते. त्यानंतर यांच्या रोड ट्रिप मध्ये जो धिंगाणा आणि गोंधळ होतो ना, ते बघून तुम्हाला खूप जास्त हसायला येतं. तर बॉयज 3 हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईमवर बघायला मिळून जाईल. तर एकदा नक्की बघा. नंबर 6 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे भिरकीट. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये होतं असं की एका गावात जाबर अन्ना नावाचा जो एक व्यक्ती असतो त्याची मृत्यू होते. आणि त्याची मृत्यू झाल्यानंतर तिथे त्याचे नातेवाईक आणि त्याला ओळखणारे काही लोक येतात. आणि ते आल्यानंतर तिथे काय काय गोष्टी घडतात आणि काय काय गोंधळ होतो हे तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळतं. हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट आहे, पण त्यासोबतच हा खूप इमोशनल चित्रपट सुद्धा आहे. सुरुवातीला तर हा चित्रपट तुम्हाला खूप हसवतो, पण शेवटपर्यंत येता हा चित्रपट तुम्हाला खूप जास्त इमोशनल सुद्धा करतो. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघा. हा चित्रपट सुद्धा तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल. नंबर 5 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे एकदा येऊन तर बघा. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला डायरेक्ट केलेला आहे प्रसाद खांडेकर यांनी. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत गिरीश कुलकर्णी, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजाने, तेजस्विनी पंडित आणि नम्रता संभेराव बघायला मिळतात. आता चित्रपटामध्ये होतं असं की फुलांबीकर कुटुंब जे असतं त्यांना एके दिवशी कळतं की त्यांची गावाकडे खूप मोठी जमीन आहे, त्यासोबतच एक वाडा सुद्धा आहे. आणि ती जागा आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर फुलांबीकर कुटुंब त्या वाड्याला एक हॉटेल बनवण्याचं ठरवतात. आणि आता ते हॉटेल यांना किती लाभी पडतं हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. पण हा चित्रपट बघताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि याला सुद्धा तुम्ही Amazon प्राईम व्हिडिओवरती बघू शकता. नंबर 4 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे वाळवी. आणि हा चित्रपट खूप जणांनी बघितलाच असेल. जर तुम्ही आतापर्यंत नाही बघितला तर मी हायली रेकमेंड करतो की हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघा. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट सॉर्ट ऑफ डार्क कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला थ्रिल आणि कॉमेडीचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन बघायला मिळतं. चित्रपटाची स्टोरी मी तुमच्यासाठी स्पॉइल करणार नाही. आणि जर तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा नसेल बघितला तर खूप चांगली गोष्ट आहे. न ट्रेलर बघता जर तुम्ही या चित्रपटाला बघाल तर तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळून जाईल. तर या चित्रपटाला एकदा नक्की बघा. हा 2023च्या वन ऑफ द बेस्ट मूवी आहे. नंबर 3 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे चोरीचा मामला. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी आणि इतर सुद्धा बरेचसे कलाकार बघायला मिळतात. या चित्रपटाची स्टोरी अशी आहे ना की या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक चोर एकाच घरात चोरी करायला जातो. त्यानंतर त्या घरामध्ये इतका गोंधळ घडतो ना की त्या चोराला स्वतः असं वाटायला लागतं यार मी या घरी चोरी करायला का बरं आलो. आणि हा खरंच एक बेस्ट कॉमेडी चित्रपट आहे जो तुम्ही एकदा नक्की बघायला हवा. आणि हा चित्रपट सुद्धा तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवरच बघायला मिळून जाईल.
नंबर 2 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे आत्मा पॅम्पलेट. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज झालेला आहे आणि 2023 मध्ये वाढवीनंतरचा जर कोणता बेस्ट चित्रपट असेल ना, तर तो म्हणजे हा आत्मा पॅम्पलेट. कारण या चित्रपटाची स्टोरी, त्याला प्रेझेंट करण्याची जो स्टाईल आहे तो फार युनिक आणि चांगला आहे. जे बघत असताना तुम्हाला हसायला सुद्धा येतं आणि खूप मजा सुद्धा येते बघत असताना. आणि त्यासोबतच या चित्रपटामध्ये जेवढीही चाइल्ड आर्टिस्ट आहे ना, त्यांनी जे परफॉर्मन्स दिली आहे ती तर एकदम कमालीची आहे. आणि या चित्रपटाला तुम्ही Amazon प्राईम व्हिडिओवरती बघू शकता. आणि यानंतर काही असे चित्रपट ज्यांना मी या लिस्टमध्ये ऍड तर केलेलं नाहीये, पण त्यांना तुम्ही एकदा बघू शकता. छापा काटा, दे धक्का 2 आणि लंडन मिसळ. नंबर 1 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे फकाट. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला 2 मित्रांची गोष्ट बघायला मिळते, जे की एकदम बिनकामाचे आणि बेरोजगार असतात आणि त्यामुळे गावात त्यांची कोणीच इज्जत करत नाही, त्यांच्या कुटुंबातले सुद्धा. यामुळे ते पैसे कमवण्यासाठी पुण्यात यायचं ठरवतात आणि पुण्यात आल्यानंतर त्यांना एक अशी संधी मिळते पैसे कमवण्याची, जी की त्यांच्या जीवनाची वाट लावून टाकते आणि पूर्ण गोंधळ निर्माण करते. आता ती गोष्ट काय आहे आणि ते लोक खरंच पैसे कमवू शकणार की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. पण मी फक्त एका गोष्टीची गॅरंटी देईल की हा चित्रपट बघताना तुम्हाला खूपच जास्त हसायला येणार आहे. सो तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. वन ऑफ द बेस्ट कॉमेडी चित्रपट आहे 2023चा. हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवरती बघायला मिळेल. बाकी मग भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.